देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं मातेरं झालेलं आहे. तत्वज्ञान, निष्ठता या सगळ्या गोष्टी वळवून टाकण्यात आलेल्या आहेत. केवळ सत्ताधारी पक्षांकडूनच नव्हे तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोघांकडून सुद्धा उमेदवारी देत असताना, नेत्यांची निवड करत असताना, मुद्द्यांची निवड करत असताना आणि कोणत्या मुद्द्यावर राजकारण करावं याच्यावर भर देत असताना सबंधपणाने बट्ट्याबोळ महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला आहे. तो दुरुस्त करण्याची मोहीम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही सुरू करतोय. चला राजकारण शुद्ध करूया अशा प्रकारची चळवळ सबंध महाराष्ट्रभर सुरू होते. त्याची सुरुवात बीडच्या परळी येथे मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांचा प्रचंड मोठा मेळावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली घेऊन आम्ही करतो आहोत. आमचं संपूर्ण राज्याचं आणि केंद्राचं नेतृत्व ह्या मेळाव्यामध्ये येत आहे. डॉक्टर अशोक ढवळे आहेत, पॉलिट ब्युरो सदस्य, मरियम ढवळे पॉलिट ब्युरो सदस्य, डॉक्टर DL कराड आहेत, बाकीचे आमचे सगळे नेते आहेत. आम्ही सगळे एकत्र येऊन ही मोठी मुवमेंट सुरू करतो आहोत. काही पक्ष शाळा ठीक करायला निघालेले आहेत, काही पक्ष रोजगाराबद्दल जरा ठीकठाक करायला निघालेले आहेत. मात्र जोपर्यंत राजकारण ठीकठाक होत नाही, ते ठेकेदारांचं राहील, गुंडांचं राहील, पक्ष बदलूनचं राहील, सत्ता लोलुपांचं राहील, तोपर्यंत हे काहीच ठीक होणार नाहीये ही आमची समज आहे. आणि म्हणून मुळाला हात घालण्याचा प्रयत्न या मेळाव्यांमधून आम्ही करतोय. ही मुवमेंट आहे ती पुढे चालू राहील आणि एक व्यापक जनआंदोलनाचं स्वरूप या चला राजकारण ठीक करूया या मुवमेंटला आम्ही देणार आहोत. सुरुवात बीड पासून होती, परळीपासून, नंतर बीडमध्ये आज मेळावा होईल. उद्या वर्ध्यामध्ये विदर्भस्तरीय मेळावा आम्ही घेतोय. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे, खानदेश आहे, सगळ्या विभागांमध्ये पहिल्यांदा हे मेळावे होतील. अतिभव्य अशा प्रकारचे हे मेळावे असतील. कारण किसान सभा असेल, CITU असेल, शेतमजूर युनियन आहे, SFI ही विद्यार्थी संघटना आहे, DYFI आहे, जनवादी महिला संघटना आहे, इतरही वेगवेगळ्या संघटना आहेत. त्या प्रचंड शेतकऱ्यांच्या, जनतेच्या, श्रमिकांच्या प्रश्नावर लढतात. त्यांच्या नेतृत्वाखाली जे लोक लढ्यामध्ये येतात त्यांचं सुद्धा राजकीय प्रबोधन करणं, जनतेचं राजकीय प्रबोधन करणं आणि खऱ्या अर्थानं चांगलं राजकारण, त्याची मूल्य पुन्हा प्रस्थापित करणं यासाठी एक मोठं जनआंदोलन या रूपानं आम्ही सुरुवात करतो आहोत. जबाबदाऱ्या झटकण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार 1 नंबर आहे. हे दत्तक वगैरे काय प्रकरण आहे? मुळात सगळी शिक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे. जो कोट्यवधीचा टॅक्स सर्वसामान्यांकडून तुम्ही गोळा करता, तो गोळा केलेला टॅक्स भांडवलदारांवर उडवण्यासाठी, नको असलेले रस्ते करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्यासाठी नाहीये, तर तो शिक्षण, रोजगार, आरोग्य याच्यासाठी खर्च करण्यासाठी आहे. तुमच्याकडे मोठी तिजोरी आहे, मोठा पैसा आहे. तुम्ही मतदानासाठी तुम्ही लाडक्या योजना काढता आणि त्याच्यावर ते खर्च करता. मंदिरांवर, कुंभमेळ्यावर किती कोट्यवधीचा खर्च तुमचा सुरू आहे. त्यामुळे जरा हा अनावश्यक खर्च थांबवा. लोकांच्या श्रद्धा आहेत, लोक त्यांची मंदिरं स्वतः बनवतील, त्याची काळजी ते स्वतः घेतील. तुम्ही शाळा नीट करा, एवढी साधी मागणी आमची आहे. त्यासाठी अशा दत्तक योजना मला वाटतं काही कामाच्या नाहीत. सरकारच उद्या दत्तक द्यावं लागलं तर मला नवल वाटणार नाही. एक बीड मधला सध्या आदेश लपवणार आहात, काय काय लपवणार आहात, कशावर पांघरून टाकणार आहात. जग मोकळं झालंय, खुलं झालंय आणि प्रत्येकाच्या हातात आता कॅमेरा आहे. त्यामुळे तुम्ही ज्या काळामध्ये वावरत होतात फडणवीस साहेब, तुमचे RSS, तुमचे विचार ज्या काळात वावरत होते, तो काळ संपलेला आहे. आता तुम्हाला ही सगळ्या जेनजीला एकत्र करून सेल्फी काढावीशी वाटू लागलेली आहे आणि रेशम बाग मध्ये तुम्ही मेळावे घेतायत. मात्र दुर्दैवानं तुमच्या सेल्फीमध्ये पण 60 ओलांडलेलीच जेनजी आम्हाला दिसलेली आहे. त्याच्यामुळे असं पांघरून घालण्यापेक्षा जी परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी आपण पावलं उचला. शाळा चांगल्या करा, रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करा, बेसिकली राजकारण चांगलं करा, राजकारण ठीक करा. त्यातूनच हा देश खऱ्या अर्थानं चांगला सुजलाम सफलाम देश होईल. पांघरून टाकून तो होणार नाही. बघा, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ आणि कोरडवाहू भागामध्ये पाऊस एकतर उशिरा आला, एल निनोचा प्रभाव होता, त्याच्यामुळे पेरण्या लांबल्या, योग्य वेळी पेरण्या झालेल्या नाहीत. आणि आम्ही अगोदरपासून सांगत होतो की एल निनोच्या प्रभावामुळे पावसामध्ये सातत्य राहणार नाहीये, मोठा अवकर्षणाचा काळ मध्ये येणार आहे. मात्र सरकारला ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. त्यांचं कृषी खातं असेल, त्यांचं नियोजन खातं असेल, यांना बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. उदाहरणार्थ बदल्या कशा मिळतील, जास्त पैसे कुठे मिळतील, याच्यावर ते आज कॉन्सन्ट्रेट करतायत. मात्र शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट होत जाणार आहे. आजच्या मेळाव्यात सुद्धा आम्ही हे सगळे मुद्दे घेणार आहोत. विशेषतः आता अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आहे,
कोरडा दुष्काळ जाहीर करा अशा प्रकारच्या मागण्या शेतकऱ्यांच्या होत आहेत. पिण्याच्या पाण्याचे, जनावरांच्या चाऱ्याचे प्रॉब्लेम्स आता सुरू झालेले आहेत. त्यामुळे सरकारने जरा पक्ष फोडाफोडी आणि कोणाला मंत्री व्हायचंय, सरकार बदलायचंय, आणखीन कोणते खासदार आमदार गळाला लावायचे आहेत, मतदारसंघांची पुनर्रचना करून इथे अखिल भारतीय हुकुमशाही आणायची आहे, तर हे नाटकं त्यांनी कृपा करून थांबवावेत आणि शेतकरी जगवला पाहिजे. पावसाळा, दुष्काळ याच्याबद्दल काही केलं पाहिजे, याच्याकडे जरा सरकारने लक्ष द्यावं, ही मागणी सुद्धा आम्ही करणार आहोत. शेतकरी सरकार देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेवर येण्यापूर्वी म्हटले होते की 7-12 कोरा 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 करणार. सत्तेवर आले आणि त्यांना त्याचा विसर पडलेला होता. प्रचंड शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांना आता कर्जमाफी करावी लागली. मात्र किती अटी त्यांनी टाकल्या. सुरुवातीला 2019च्या शेतकऱ्यांना बाद केलं, पुन्हा आम्हाला लढा करावा लागला आणि त्यांना 2019चे शेतकरी त्यांना कर्जमाफीत घ्यावी लागली. आज किसान सभा जो जबरदस्त लढा महाराष्ट्रात उभा करते आहे की जे नियमित शेतकरी आहेत, 23,63,000 शेतकरी असे आहेत ज्यांनी काटकसर करून सोनं नाणं गहाण टाकून पैसे भरलेले आहेत, कर्ज भरलेले आहेत. त्यांनी पाप केलं का, आम्ही चूक केली का, अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे ह्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा किमान 2 लाखाचा त्यांना लाभ दिला पाहिजे, या मागणीसाठी आम्ही प्रचंड ताकदीनं लढतोय. बैठक झालेली आहे. 3 मंत्र्यांनी येऊन आम्हाला सांगितलंय की 30 तारखेच्या आत आम्ही यावर निर्णय करू. 30 तारखेपर्यंत आम्ही थांबलोत, मात्र त्यानंतर निर्णय झाला नाही तर याच्यावर अखिल महाराष्ट्र पातळीवर प्रचंड मोठं आंदोलन किसान सभा उभं करेल. याचबरोबर आपण बघितलं विमा योजना ही आमदार, खासदार आणि सत्ताधारी मंडळींची खिशे भरणारी योजना आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या राजकीय नेत्यांची इन्व्हेस्टमेंट या पीक विमा कंपन्यांमध्ये आहे आणि त्यामुळे पीक विमा कंपन्यांना फायदा म्हणजे राज्य सरकारमध्ये बसलेल्या मंत्री, संत्री आणि पुढाऱ्यांना फायदा आहे. आणि त्यामुळे ही योजना वीक करण्यात आलेली आहे. जे 4 ट्रिगर काढून टाकले ते याच्यामुळेच काढून टाकण्यात आलेले. आज जर हे ट्रिगर असते तर जो हा अवकर्षणाचा कालावधी आहे, पाऊस न पडण्याचा जो स्पेल आहे, त्याच्या अंतर्गत लगेच आपल्याला अर्ज करता आले असते आणि भरपाई मागता आली असती. मात्र तो ट्रिगर काढून टाकल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या हातचं हे हत्यार हे निष्प्रभ करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून किसान सभेने हे 4 ट्रिगर परत लागू करा ही मागणी आमच्या मुंबईच्या लढ्यामध्ये आम्ही घेतली, जो प्रचंड मोर्चा झाला. त्यानंतर 10 तारखेच्या जेल बरोमध्ये घेतली आणि 3 मंत्री ज्यावेळी चर्चेला आले तेव्हा सुद्धा आम्ही ही मागणी मांडलेली आहे. बीडमध्ये सुद्धा या मागणीवर प्रचंड लढे आम्ही केलेले आहेत. त्यामुळे 30 तारखेनंतर जो लढा होईल त्याच्यामध्ये ही मागणी सुद्धा प्रचंड ताकदीने आम्ही घेणार आहोत. एफडीए शुद्ध असलं पाहिजे याच्याबद्दल कुणाचे दुमत नाही, कारण जे आजार आपल्या सगळ्या पिढींमध्ये निर्माण होऊ लागलेत त्याला भेसळ हे मुख्य कारण आहे. दुधामधल्या भेसळीच्या बाबतीमध्ये चांगलं काम ते करतायत, आम्ही त्यांचं स्वागत केलं. त्याचप्रमाणे मग सुटे पदार्थ जे विकले जात आहेत ते सुद्धा शुद्ध असले पाहिजेत. दूध आमच्याकडून घेत असताना तुम्ही 12 चौकशा करता, 75 टेस्ट करता, मग तेल जे सुटं विकलं जात आहे ते तपासण्याची काही यंत्रणा महाराष्ट्रात आणि देशात आहे की नाही, ती हवी का नको, तर ती असली पाहिजे. त्यामुळे सुटं विकण्याला काही आमचा विरोध नाही. मात्र त्या माध्यमातून ज्या प्रकारच्या भेसळी अन्नपदार्थांमध्ये होत आहेत, मग ती तेलामध्ये हो, दुधामध्ये हो किंवा कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये हो, तर ती तपासण्याची यंत्रणा हवी. त्यासाठी स्वतंत्र डिपार्टमेंट हवं, त्यासाठी प्रशिक्षित स्टाफ हा प्रत्येक नगर परिषदेमध्ये, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर हवा आणि फिरती पथकं हवीत जे वेगवेगळ्या ठिकाणाहून सॅम्पल्स घेतील आणि लूज पद्धतीने ज्या ह्या सगळ्या गोष्टी विकल्या जातात तर त्याची शुद्धता तपासली जाईल. त्यामुळे सुटे विकले जात आहे की बंद विकलं जात आहे याच्यावर बोलण्याऐवजी आमचं ठाम म्हणणं आहे की ते शुद्ध विकलं गेलं पाहिजे, आरोग्याशी खेळ नाही झाला पाहिजे. पण सुटत मला वाटतं की जे ते लोक खातायत त्याच्यामध्ये जर भेसळ असेल तर ती रोखण्याच्यासाठी काही कडक निर्बंध करावे लागतील आणि त्या दृष्टिकोनातून बदल हे केले जातील. सुट्या तेलाच्या माध्यमातून खरोखर अशा प्रकारची भेसळ आहे का याची जर ठोस आकडेवारी मला वाटतं एफडीआयने जर दिली तर त्या आधारे ती आपली भूमिका आपल्याला क्लिअर करता येऊ शकेल. 15 ते 20 हजार कोटी रुपयाचा मोठा स्कॅम सगळ्या देशभर साखरेच्या माध्यमातून सुरू आहे आणि सामान्यांच्या खिशावर या साखरेच्या स्कॅमच्या माध्यमातून मोठा डाका, सरकार पुरस्कृत डाका टाकण्यात आलेला आहे, हे किसान सभेचं म्हणणं आहे. आम्ही अनेक वर्ष ऊस आणि साखरेच्या सगळ्या आंदोलनांमध्ये आहोत. आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे की अशा प्रकारे अनैसर्गिक वाढ ही यापूर्वी कधीही झालेली नाही. 40% एखाद्या गोष्टीची वाढ होते आणि सरकार याच्याबाबत चौकशी सुद्धा करत नाही, ही अत्यंत आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर आपण आयात करण्याचा निर्णय घेतला. 3 लाख टन साखर आज आपण आयात करतोय. त्याच्यामुळे किती टक्के साखरेचे दर वाढलेत? केवळ 4% दर वाढलेले आहेत. मग असं भारतामध्ये काय झालंय की ज्याच्यामुळे 40% साखरेचे दर वाढलेले आहेत?
आता आपला जो काही स्टॉक आहे तो 38 लाख टनाचा स्टॉक आहे आणि याच वेळी मागच्या वर्षी हा स्टॉक 48 लाख टनाचा होता. 10 लाख टनाचा फरक आहे. 10 लाख टनाच्या क्रायसिसमध्ये 40% साखरेच्या दरामध्ये वाढ कशी काय होऊ शकते? हे अनकलनीय आहे, हा स्कॅम आहे आणि त्यामुळे आम्हाला मागणी करतोय आम्ही की याची चौकशी झाली पाहिजे. आमचे कृषी मंत्री फार भाबड्यापणाने म्हणतायत की ह्या ज्या वाढीचा फायदा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार. मला त्यांना सांगायचं आहे की त्यांनी आकडेवारी द्यावी जरा. साखर आज कोणाकडे शिल्लक आहे? साखर आज सहकारी साखर कारखान्यांकडे फार कमी शिल्लक आहे, किंबहुना नगण्य शिल्लक आहे. ऊसाचे पेमेंट देत असताना त्यांच्या साखरेचे सौदे त्यांनी व्यापाऱ्यांबरोबर आणि जे मध्यस्थी आहेत त्यांच्याबरोबर करून टाकलेले आहेत. साखर गोदामात दिसत असली तरी त्याच्यावर मालकी आज व्यापाऱ्यांची आहे. त्याच्यामुळे 40% साखर वाढीचा जो रेट जो वाढलेला आहे त्याचा फायदा हा कारखान्यांना आणि ऊस उत्पादकांना नव्हे तर या व्यापाऱ्यांना होणार आहे. हे व्यापारी कोणाचे बांधील आहेत, कोणत्या पक्षाचे ते देणगीदार आहेत, ही चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे हा मोठा स्कॅम आहे. सामान्यांच्या खिशावर त्याच्यामुळे दरोडा टाकण्यात आलेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे, ही किसान सभेची अनुषंगाने मागणी आहे. मला जे वाटतं की आम्ही अनेक वर्ष या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहोत. किसान सभेच्या माध्यमातून सरळ परिणाम इथेनॉल निर्मितीचा 40% वाढीमध्ये होणार नाही. आपण बघा की ही अत्यंत जो प्राइस स्पाइक आहे तो अत्यंत शार्प स्पाइक आहे, म्हणजे एकदम दर वाढलेले आहेत. असे दर वाढत नाही. बाजार ही अत्यंत सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. मार्केट फोर्सेस जे आहेत ते सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे इथेनॉलचं धोरण आल्यामुळे त्याचा काय परिणाम होईल, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या साखर निर्मितीचा काय परिणाम होईल, पुढच्या वर्षी किती ऊस आहे त्यातून किती गाळप होईल, याच्यावर बारीक नजर ही मार्केटची असते आणि त्यामुळे याचा अंदाज घेत जर भाव वाढायचे असतील तर ते ग्रॅज्युअली वाढतात, हळूहळू वाढतात. असा एकदम 8 दिवसामध्ये 40% वाढ असं कधीही बाजारात होत नाहीये आणि म्हणून ही अनैसर्गिक वाढ आहे. याच्यामध्ये स्कॅम आहे, याच्यामध्ये धांदळी करण्यात आलेली आहे आणि हा मोठा डाका आहे. याच्याबद्दल आमच्या मनात शंका राहिलेली नाहीये.